आणि चहा पाणी पण झालं. तर म्हणलं लागावं स्वयंपाकाला. आणि आज मस्त अशी मिक्स भाजी बनवायची बघा, वांगा आणि बटाटा मिक्स. तर म्हणलं चला, लई दिवसापासून मसाल्याची भाजी पण बनवली नव्हती आणि सगळ्यांनी खाल्ली पण नाही. तर म्हणलं मग आज स्पेशल वांगा बटाटा मिक्स भाजी बनवू म्हणून. तर एका ताटामध्ये कांदा आणि टमाटर पण कापून ठेवलं. कसं आता वावरत टाइमच होतो, त्याच्यामुळे मग आज गॅसवरतीच भाजी बनवणार आहे मी. आणि बाजारातून वांगे आणलेले ते एकदम कवळे मस्त. वांग बटाटा आणि टमाटर हे बघ मस्त कापून घेतलं आणि कांदा पण कापून घेतलेला आहे. कांदा थोडासा मोठालाच कापलेला आहे, काहून आपल्याला गिरवी बनवायची आहे. तर म्हणलं चला, सगळ्यांचं म्हणणं होतं आज मस्त लाल तर्रीचं गिरवीची भाजी बनवा म्हणून. तर खरं शेव भाजीच बनवायची ती, मग शेव नसल्यामुळे म्हणलं चला आज थोडीच काही आहे की शेवच पाहिजे. म्हणलं मग आपण वांगा बटाटा गिरवीची भाजी बनवू. तर आता आपल्याला सुरुवातीला कांदा परतून घ्यायचा चांगला बघा, उभाच कांदा कापून घेतलेला आता. कांदा थोडासा गरम झाल्याच्या नंतर आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं. कसं तेल टाकलं का कांदा चांगला व्यवस्थित परततो तो. तर कमी गॅसवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा. कमी गॅस केलेला आहे बघा. तर कांदा पण थोडासा परतत आला बघा. आणि एका ताटामध्ये मी तोपर्यंत लसूण मिरची आणि खोबरस थोडंसं किसून घेतलं. काय म्हणते पवन, तिला आता का कांदा पण एक साईडला घेतला आणि जे आपल्याला किसलेलं खोबरं आहे ते आपल्याला तळून घ्यायचं चांगलं. आणि मिरची आणि लसूण कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचा. तर बघा टमाटर मिरची लसूण सगळं मिक्स करून घेतलं आणि चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आणि परतल्याच्या नंतर आपल्या मिक्सरमधून काढायचं आहे. तर शेंगदाणे एका प्लेटमधून मिक्सरमधून एकदम बारीक काढून घ्यायचे. जो गिरवीचा मसाला एकदम गार झाल्याच्या नंतर मिक्सर मध्ये टाकलेला आहे बघा आणि आपल्याला बारीक काढून घ्यायचा. तर जो आपल्या शेंगदाण्याचा भुगा आहे तो पण एकदम बारीक काढून घेतला. आणि सगळ्यांचं चाललेलं आहे बघा, मस्त उन्हाळा चाललेला आहे म्हणून मग निवांत बसलेले आहे सगळेजण गार हवेला. तर इथं शिव पण आहे आणि आपलं छोटं पिल्लून ते पण आहे. ज्या कढईमध्ये कांदा परतून घेतला त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी पण करून घ्यायची लगेच. तर जो गिरवीचा मसाला तो काढून घेतला. बघा जिरे मोहरी टाकून आणि चांगली तडतडून पण दिली. आणि का आता हिरवी कोथिंबीर नाही तर आम्ही उन्हाळ्यामध्ये चांगली कोथिंबीर ठेवलेली होती. आता तीच कोथिंबीर टाकायची आपल्याला भाजीला. जी गिरवी आपली ती चांगली त्याला मध्ये परतून घ्यायची. तर जेवढं आपला जो आपला गिरवीत मसाला आहे तेवढा परतून तेवढी भाजी एकदम मस्त आणि चवदार होती. तर एकदा मसाला चांगला परतून घ्यावा लागतो. तेल सुटेपर्यंत आपल्याला गिरवीचा मसाला परतून घ्यायचा. बघा एका वाटीमध्ये थोडासा प्रवीण मसाला आणि सांबर मसाला, किचन किंग मसाला आणि आपला जो काश्मीरी म्हणजे लाल तरीचा मसाला आहे तो लाल मिरची पावडर ती घेतलेली बघा. आणि गिरवी चांगलं तेल पण सुटलं. आणि आता आपल्याला तो मसाला टाकून घ्यायचा गिरवीमध्ये. कसं आपण थोडाच मसाला टाकणार आहे, काही आपण हिरवी मिरची आणि लसूण पण टाकलेला आहे भाजीला.
नुसता मसाला गिरवी आणि चांगली परतून घ्यायचा. आपला मसाला सगळा परतून घेतला. त्याच्यानंतर बटाटा आणि वांग चांगलं धुवून घेतलं आणि धुतल्याच्या नंतर बघा मसाल्यामध्ये मिक्स करून आता परतून घ्यायचंय आपल्याला. बटाटा आणि वांग पण मिक्स करून घेतलं आणि आता मीठ टाकून आणि हे बघा शेवटीवरती गरम पाणी पण ठेवलेलं होतं पाणी करायला. तर थोडं भाजीला कोमटच पाणी टाकायचं. तर आपल्याला भाजी म्हणजे एकदम मीडियम बनवायची आहे. लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही. तर मीठ टाकून घेतलं आणि बघा इतका रस्सा ठेवलेला आहे मी. अजून वांग आणि बटाटा दोन्ही पण शिजायचं आहे. त्याच्यामुळे थोडस पातळच राहून दिलं. नंतर बघ शिजल्याच्या नंतर घट्ट होईल. आपली भाजी शिजत आणि असं एक साईडनं झाकण ठेवणार मी थोडं चालला. कारण की कसं आपली भाजीच्या वाफावरती गेल्यानंतर मग जे बटाटा आहे ते शिजणार नाही. तर बघा एकदम मस्तपैकी आपली वांगा बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे आणि वांग्या बटाट्याला मस्त अशी उकळी पण आली बघा. तर बघा बसलेलं आहे बाहेर जेवण करायला मस्त हवेशीर आणि आत्या पण आलेल्या आहे शिंगीच्या. काय झालं तुला? तर बघा बसलेलं आहे जेवण करायला आणि सगळेजण भाऊ गेलेले गावामध्ये हळद होती आज तिकडं. पवन भाऊ सोनपापडी चाल ना. मम्मी काय झाली भाजी? आता भाजी चांगली झाली का? तिखट नाही झाली ना? एकदम मापात होईल. मापात झाली. वहिनी कस काय आली भाजी? एकच नंबर झाली का? दम्मान होऊन द्या आता जरा. दमाश लय कांदे भरले. मग भरलेच लई. आता कस काय होईल भाजी? खरंच झाली ना. छान झाली ना. तुला आवडली का? हा मी लय जेवलो गाड्या आज खरंच. त्यांनी एक पोळी वाढव खाल्ली. एक जादा खाल्ली. खारवांग केलं होतं लई. आणि मग खारवांगाला भेटला होता मी. गमीला विचारलं जरा भूक लागली आता. दगडच इथे. हा ना. सर पलीकडे सर. दम्मान होऊन द्या जरा. दमनच आहे. मम्मी कस काय भाजी? छान झाली का? काय उपास होता ना तुला? मंगळवार आहे का? मागं पाहिजे तोंड शंभू ऐका मी उडाले. राहून तो इकडे राहून दे. धुवून दे फक्त. धुवून दे घरात. जेवण केलं शंभू? जेवण केलं? जेवण केलं. बिस्किट खाऊ राहिला. तू मग काय ना भाजी कधी जायचं सांग ना आम्हाला. आवाज सांग ना भाजी. सुट्ट्याला आला का आता शाळेला? नाही का? द्यायला पाहिजे सुट्ट्या आता खरं. लय दिवस झाले. 15 तारखेपर्यंत. नंतर आता ते अंगणवाडी मॅडम आहे त्याच्यामुळे
पण मग आता टेम्पे ऊन लई ना आता सुट्टी द्यायला पाहिजे मग घ्यायला पाहिजे. ऑनलाईन कामं करायची हा. तेव्हा ते. यंदा सगळंच लेट लेट आहे. सुट्ट्या लेट आहे. दिदीला एक मेल लावायचा हा? तिला काय 2-3 दिवस सुट्टी आहे. शाळा आहे. उद्या नवीन ऍडमिशन कधी ना इथं जाऊन देऊन टाका. पुस्तकं भेटणार आहे ना आता. नवीन ऍडमिशन देऊन टाका नीचं नाव पुस्तक भेटल ना उद्या येईल ऍडमिशन जिल्हा परिषद आहे पहिलीत का हा पहिलीला हा का? आणते जाईन उद्या काय उद्या गाव येईल शाळेत शंभूला टाकायला आता काय रे शंभू शंभू जाऊन द्या त्यामुळे येतं शाळेला. आता तुम्हाला म्हणजे जातं. घ्या ना त्या. नाही नाही घरी. सतत घ्या ना आता. मांजराला तू ना त्याच्यापासून लांब झोप बरं. घर जाऊन बघ मांजर नाही पुढं. मांजर नाही पुढे पुढे